खादी इंडिया सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार द्वारा हनी मिशन कार्यक्रम GVY के अंतर्गत वैज्ञानिक मधुमक्खी पालन प्रशिक्षण देने का काम चल रहा है। खादी और ग्रामोद्योग आयोग और ह्यूमैनिटेरियन वेलफेयर एंड रिसर्च फाउंडेशन का संयुक्त अध्ययन 26 से 30 दिसंबर 2024 को गरदवाड़ी जवाहर पालघर में किया गया, जहां खेती में काम करने वाली आदिवासी महिलाओं को यहां प्रशिक्षण दिया गया ताकि सरकार द्वारा चलाए जा रहे इस मिशन के जरिए वह अपने पैरों पर खड़े होकर अपने परिवार का पालन पोषण कर सके। इसकी ट्रेनिंग देने के लिए 5 दिनों तक ट्रेनर आते रहे और 5 दिनों में ही इन महिलाओं ने कमाल कर दिखाया। अब वे इस व्यवसाय के लिए पूरी तरह से तैयार हैं और अब ये लोग मधुमक्खी या उसके छत्ते की सही तरीके से देखभाल कर लेते हैं। सरकार के मिशन को HWARF की संस्थापक क्रिस्टिन स्वामीनाथन और उनकी पूरी टीम ने सफलता के साथ पूरा किया। वहीं इन महिलाओं को KVIC से सर्टिफिकेट दिया गया है। अब ये महिलाएं खुद का व्यापार कर सकेंगी और इनका जोश देखकर लग रहा है कि पालघर से हनी का उत्पादन जोरों शोरों से शुरू होगा और ये महिलाएं भारत की पहली हनी का उत्पादन करने वाली बनेंगी। नमस्कार। सूक्ष्म, लघु, मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत वैज्ञानिक मधमाशी पालन प्रशिक्षण, मधमिशन कार्यक्रम, ग्राम विकास योजना अंतर्गत खादी ग्रामोद्योग आयोग यांनी गरडवाडी तालुका जव्हार जिल्हा पालघर या गावामध्ये 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरचा गेले 5 दिवस आयोजित केला होता। कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे मधुमाशी पालन कशी करायची, त्याची ग्रोथ कशी करायची, त्याच्यापासून ज्या काही भीती आहेत त्या कशा घालवायच्या, ह्या एका बॉक्समध्ये 70 ते 80 हजार मधुमाशी पालन कसं केलं जातं हे भारत सरकारने NGO ह्युमॅनिटेरियन वेलफेअर रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या गरडवाडी गावातील महिलांना शिकवलेलं आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत या गावातील महिलांकडून की यांना या मधुमाशी पालन करताना आलेला अनुभव, त्यांचा उत्साह, त्यांच्या अडचणी। नमस्कार, माझे नाव योगिता सीताराम सौरा, राहणार गरदवाडी, तालुका जव्हार, जिल्हा पालघर। मी BSc ग्रॅज्युएट आहे आणि बेरोजगार आहे। मला घरी बसून काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, पण ते कोणी उपलब्ध करून देत नाही किंवा घरी मग कोणी सहजासहजी आमच्या ग्रामीण भागामध्ये कोणी यायला तयार होत नाही। पण एका संस्थेकडून म्हणजे एका NGO मधून आम्हाला तो पाठिंबा दिला आहे। मॅडम आमच्याकडे एकदा 6 महिन्यापूर्वी व्हिजिट केली मॅडमने आणि मॅडमने आम्हाला मधुमक्षिका पालन याच्याबद्दल थोडीफार माहिती दिली होती। पण सुरुवातीला आमच्या मनात खूप सारी भीती होती की ते कसं हँडल करायचं किंवा मधमाशा आहेत ते आम्हाला चावणार की काय। मग कालांतराने मॅडम आठवड्यातून 2 आठवड्यात किंवा महिन्यातून आमच्याकडे व्हिजिट करू लागल्या। त्यांनी आम्हाला थोडी प्रमाणात माहिती देत गेल्या। त्याच्यानंतर आता गेल्या आठवडाभर भारत सरकारकडून आम्हाला वेल ट्रेनर आम्हाला दिला मॅडमनी मधमाशिका पालनसाठी। ते कसं हँडल करायचं किंवा मग त्याच्यामध्ये काहीच भीती नसते, ते आपण सुद्धा करू शकतो किंवा तो बिझनेस आपण घरी राहून ग्रामीण भागातील महिला पूर्ण करू शकतात। याचं आम्हाला तर नव्हतं वाटत की आम्ही हे करू शकतो, पण आज आठवडाभर नंतर आज शेवटचा दिवस ट्रेनिंगचा असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही 1000 लिटर किंवा 1000 किलो मध गोळा करू शकतो आणि त्याचा व्यवसाय करू शकतो। आणि ही संधी आम्हाला क्रिस्टन स्वामीनाथन मॅडमने आमच्यापर्यंत पोहोचवली किंवा मग आम्हाला त्याची माहिती करून दिली, म्हणून मॅडमच्या आणि त्यांच्या NGOचे खूप सारे मनापासून आभार। थँक्यू मॅम। नमस्कार, माझे नाव सुवर्णा पांडुरंग सौरा, तालुका जव्हार, जिल्हा पालघर, राहणार गरदवाडी। आम्ही शेतीत काम करणारे माणसं, पण आम्हाला काय रोजगाराचं काय माहीत नव्हतं। क्रिस्टिन स्वामीनाथन ह्या मॅडम आमच्या गावात 6 महिन्यापूर्वी आल्या। त्यांनी आम्हाला मधुमाशी पालनसाठी प्रशिक्षण दिले। आम्हाला बाहेर रोजगार मिळत नव्हता, म्हणून इथं आता रोजगार इथून मिळेल काय अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही हे मधुमाशी पालन करतो। 5 दिवस झाले आम्ही हे ट्रेनिंग घेतली
म्हणून आम्हाला त्याच्यात मध्ये फायदा होणार, तर आम्हाला रोजगार मिळणार, बाहेर कुठे कामाला जायला नाही लागणार. त्याच्यासाठी आम्ही त्या मॅडमचे आभार मानतो. माझं नाव वनिता प्रकाश भोये. आम्ही राहतो गरदवाडीला, पण आम्ही पहिलेपासून आलो. आमचा नुसता शेतीचा काम होता. काम केलं आम्ही पूर्ण. काय दिपाळी झाली का कुठंतरी कामाला फिरायचं इकडं तिकडं. मग ह्या ताईंनी आम्हाला सांगितलं यंदाचा वर्ष थांबा, कुठून तरी येणार आहेत, आपली मीटिंग घेणार आहेत. मग ते आलं, आम्ही गेलो तर आमच्या मिस्टरने सांगलं का आता आपले कामाला नको जाऊ, जे काय त्यांनी दिलं ना त्याचंच मेहनत करू असं सांगितलं. मग हे जे आहे ते पण सरांनी आम्हाला कसं करायचं, कसं काढायचं, साफ करायचं हे पण सांगितलं. आणि जंगलात राहतं लहान ते पण मी काढलं, ते पण मी सरांना सांगलं. सर बोलायचं हे ते काढलं तुम्ही तर हे पण तुम्ही काढणार. माशीचं ते पण त्यांनी सांगितलं सगळं हे करायचं. ते आम्ही सगळं केलं. 6 दिवसांनी कसं करायचं कसं नाही ते सगळं केलं. माझं नाव शेवंती महादेव सौरा, गरदवाडी. शेतीचा काम आम्ही करतो. आता मधमाशीचा पालन करतो. सर आला तर मग त्याने पण शिकणं दिला. नमस्कार, माझे नाव अनिता विजय भोये. मी गरदवाडी या गावामध्ये राहते. आम्हाला रोजगार नाही भेटत, म्हणून आम्हाला करायची इच्छा आहे पण रोजगार नाही भेटत. म्हणून एका दिवशी आमच्या गावात मॅडम आल्या. त्यांनी आम्हाला रोजगार मिळवण्याबद्दल अशी माहिती दिली आणि भारत सरकारकडून आम्हाला पेटी भेटली, मधमाशांची पेटी भेटली. त्या मॅडमनी आम्हाला त्यांची माहिती पण दिली. पण पहिल्यांदा आम्हाला भीती वाटायची, पण मॅडमकडून आम्हाला माहिती भेटली. ट्रेनिंग घेऊन आम्हाला आता भीती नाही वाटत. मधमाशांची पेटी आहे ती आम्हाला कशी हाताळायची म्हणजे ते आम्हाला शिकवलं. 5 दिवस ट्रेनिंग झाली आणि ते पेटी ती कशी साफ करायची, कशी हाताळायची हे ट्रेनरनी सगळं शिकवलं आम्हाला. म्हणून मॅडमचं खूप खूप आभारी. भारत सरकारने आम्हाला हे रोजगार मिळवून दिलं, त्यांच्याबद्दल खूप धन्यवाद. त्यांना असं सांगायचं की रोजगार मिळाला पाहिजे, विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कल्पना रामचंद्र सौरा. मी राहणार गरदवाडी. म्हणजे आमच्या गावात आम्ही शेती करतो आणि आम्हाला रोजगार मिळत नव्हता. म्हणून एक दिवस क्रिस्टीन सोमीनाथ मॅडम आल्या आणि आम्हाला मधमाशांबद्दल बोलत होत्या की तुम्हाला रोजगार मिळावा असं. म्हणून आम्ही एक दिवस बसलो. आम्हाला त्यांनी माहिती दिली की तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ 5 दिवस. आणि नंतर त्यांनी आम्हाला 5 दिवस ट्रेनिंग दिली आणि आम्ही शिकलो कसं साफ करायचं, कसं काढायचं आणि कसं ठेवायचं. सरकारने आम्हाला ही संधी दिली आणि आभार मानतो संधी दिल्याबद्दल. याच्या पुढे जास्त पेट्या दिल्या तर आम्ही जास्त व्यवसाय करू शकू. नमस्कार, माझे नाव नीता संजय भोये, राहणार गरदवाडी, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. आम्हाला रोजगार वगैरे भेटत नाही. आम्हाला रोजगार किंवा नोकरी करावीशी वाटते पण ते आमच्यापर्यंत
आम्हाला भेटत नाही. 6 महिन्यापूर्वी मॅडम आल्या आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली. परत मग 1 आठवड्याने किंवा 1 महिन्याने येत होते. 5 दिवसांनी आले आणि त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली. मधुमाशी पालन कसं करायची, पेटी कशी उघडायची आणि ते साफसफाई कशी करायची. मधुमाशा चावतील की नाही ही भीती आम्हाला खूप वाटत होती, पण त्यांनी आमच्या मनातून भीती काढून टाकली. आता आम्हाला खूप चांगलं वाटतंय. आम्हाला 1 पेटी दिली आणि आणखीन खूप पेट्या द्याव्या आणि आमचा चांगला रोजगार आम्हाला भेटावा अशी भारत सरकारला विनंती आहे. माझं नाव सीता मधु सौरा, राहणार गरदवाडी. आम्हाला रोजगार भेटत नव्हता. आम्ही बाहेर जातो कामाला, तर पण आता मॅडमनी मधमाखीचा पालन दिला पेटीसाठी. घरी राहून मला रोजगार भेटणार. भारत सरकारने मला काम मिळवून दिलंय, तिचे आभार मानते. नमस्कार, गुड आफ्टरनून. मैं क्रिस्टीन स्वामीनाथन, ह्यूमैनिटेरियन वेलफेयर एंड रिसर्च फाउंडेशन से. मैं ट्रेनिंग पार्टनर हूँ, प्रोफेशनल ट्रेनिंग एसोसिएट विद खादीग्राम विलेज इंडस्ट्री कमीशन, और उनके माध्यम से खादीग्राम विलेज इंडस्ट्री कमीशन से हम लोग यहाँ तक पहुँचे कि हनी मिशन प्रोग्राम ये पाड़ा में लेकर आए. ये आदिवासी पाड़ा है, ये पाड़ा जवार में है, और जवार के इस एरिया में काफ़ी सारे फील्ड है जो एग्रीकल्चर है. इनको मैंने हनी बी मिशंस के बारे में बताया कि गवर्नमेंट ऑफ इंडिया की ये जो स्कीम है, तो इस पे हम काम करेंगे तो हमको क्या क्या बेनिफिट होगा. और ये प्रोडक्ट हमारे भारत का है. भी हम हनी बाहर से लेकर आते हैं, दूसरे स्टेट से लाते हैं, हम क्यों नहीं महाराष्ट्र में जनरेट करें. और एग्रीकल्चर के इससे मतलब हनी का जो प्रोसेस है वो बहुत स्लो है, और ये सारे लोग जो है वो अपने जो एरिया है, जो विलेज है, ये यहाँ से जाते नहीं है कहीं. तो इनको एक ये माध्यम हो गया कि ये बॉक्स यहाँ पर रख कर इससे ये कैसे कल्टीवेट कर सकते हैं. तो ये 5 डेज का ट्रेनिंग हुआ है, और यहाँ पे स्पेशल ट्रेनर आए हैं हमारे, जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने हमको आइडेंटिफाइड किया. इसको किस तरीके से हैंडल किया जाता है, कि बॉक्स को किस पोजीशन में आपको उठाना है, हनी बी को किस तरीके से ध्यान रखना है. इस सीज़न के अलावा और सीज़न, जैसे हनी सिर्फ 3 मंथ्स के पीरियड में ही होता है पूरे ईयर के इसमें, और इस हनी को मतलब हनी जिस तरीके से कल्टीवेट होती है उसमें किस तरीके से इसको बचाना है, हमको बिना इनको हम किए हुए हनी जनरेट करना है. तो ये सारा चीज़ 5 डेज़ के ट्रेनिंग में हुआ, जिसमें थ्योरी भी थी, जिसमें प्रैक्टिकल भी थी, जिसमें हमने डॉक्यूमेंट्री प्रेजेंटेशन बताया. और ये लोग खुद अभी सारे लोग हैंडल करते हैं. आप देख सकते हो कि इनके हाथ में जो ग्लव है, जो कवर है, कि ये 20 किसी को हम नहीं करती है. लेकिन अगर आप इसको अच्छे से मतलब इसके बारे में आप समझ सकते हो, दे आर जस्ट लाइक हमारे जैसे ही है ह्यूमन. 10 लेडी है एक पाड़ा से. हम इसी जरिए से जो ये वीडियो क्लिप्स बना रहे हैं, और गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो खादीग्राम विलेज इंडस्ट्री कमीशन और GVK जो ये काम कर रही है, इसके द्वारा हम काफ़ी जगह पे स्प्रेड हो सकते हैं. क्योंकि और ये जो माइग्रेशन है, क्योंकि इनके पास काफ़ी सारे रिलेटिव्स है जिनके फील्ड्स है, तो ये माइग्रेशन बॉक्स की कहाँ पे माइग्रेट होना है, ये सारा चीज़ हमने इस ट्रेनिंग में कवर अप किया है. एंड आई थिंक इस वीडियो से हम और भी लोगों को एनकरेज करेंगे और हमारे इस मिशन में ज्वाइन करेंगे. आई वॉन्ट टू थैंक्स भारत सरकार, जो साइंटिफिक बी कीपिंग ट्रेनिंग हमारे जरिए, हमारे ऑर्गेनाइजेशन के जरिए यहाँ पर उन्होंने इनिशिएट किया है. तो इसके लिए मैं बहुत धन्यवाद हूँ. और ये सारे जो लेडीज़ हैं उनसे भी मैं बहुत थैंक यू बोलना चाहती हूँ.